open our Bibles to Joshua chapter 1 verse 8. यहोशुवा पहिला अध्याय आणि त्यातलं 8वं वचन सगळ्यांनी काढा. This book of the law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayest observe to do according to all that is written therein. For then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have good success. यहोशुवा पहिला अध्याय त्यातलं 8वं वचन. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव, अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफळ करशील आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So this is the key principle on how to succeed in life. तर जीवनामध्ये यश हवं असेल तर त्याच्या मागची ही महत्वाची किल्ली आहे. So first point we learned was the importance of obedience. पहिला मुद्दा आपण यावरून शिकलो तो म्हणजे आज्ञा पालनातलं महत्व. Second point we learned or we are learning is the success attitudes of the world. आणि दुसरा मुद्दा आपण शिकलो तो म्हणजे जगिक दृष्टिकोनातनं यशाचे धडे. So you have come to know marginally how the worldly people can also tap in the word of God unknowingly and get success. तर थोडंफार तुम्हाला त्यातून कळलंही आहे की जगिक लोक किंवा जगातले लोक जे आशीर्वादित आणि यशस्वी होतात ते का होतात या मागचंही मी तुम्हाला सांगितलं. I spoke to you about that widow त्या विधवेविषयी मी बोललो. of Shunem who was a Gentile lady, शुनेम मधली विधवा जी परराष्ट्रीय होती and yet she was blessed. आणि तरी ती आशीर्वादित झाली. Wealthy people were dying but she was not, धनवान लोक मरत होते पण विधवा मेली नाही, because she tapped on the resources or the principles of God's word. कारण देवाच्या शब्दावर आधारित जी काही तत्व होती त्या तत्वांवर ती चालली. She gave the prophet water and bread and तिनं she got blessed. देवाच्या संदेष्टाला भाकर आणि पाणी दिलं आणि ती आशीर्वादित झाली. Amen. Hallelujah. That's why Bible says, cast your bread upon the waters and it shall come to you after many days. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलंय तुझी भाकर पाण्यावर सोड, ती तुझ्याकडे अनेक दिवसांनी परत येईल. And Bible also says in Proverbs 11:24, नीतिसूत्र 11 त्यातलं 24वं वचन आपल्याला असंही सांगतं, there is that scattereth and yet increaseth, and there is that withholdeth more than is meet, but it tendeth to poverty. नीतिसूत्र 11वा अध्याय आणि त्यातलं 24वं वचन. विखरतो आणि अधिक द्रव्य वाढवतो असा कोणी आहे, आणि जे योग्य त्यापेक्षा अधिक राखून ठेवतो तरी दरिद्रीच होतो असाही कोणी आहे. See that? And did Jesus himself say, give and it shall be given to you in a good measure, pressed down, shaken together, running over? आणि येशू स्वतःही म्हटला की नाही, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, माप दाबून दाबून भरून वाहील एवढं तुम्हाला दिलं जाईल. So many of the worldly people or even traditional Christians, तर बरेच जगिक लोक, जगिक अविश्वासू लोक आणि नामधारी ख्रिश्चन लोक, they can and they are tapping in the resources of God by just applying certain principles from the Bible and they are blessed. बायबल मधली काही तत्व कळत न कळत आपल्या जीवनामध्ये ते वापरतात आणि म्हणून ते आशीर्वादित होतात. कोण? अविश्वासू लोक आणि काही नामधारी ख्रिश्चन लोक. Now see, the worldly people may not keep all the law, जगिक लोक अविश्वासू सगळे नियम देवाने दिलेले पाळणार नाहीत, but that which suits them and blesses them. परंतु जे त्यांना पटतं, जे त्यांना आवडतं आणि ज्यातून त्यांना मिळतं तेच ते पाळतात. Now some people tell me, काही लोक मला म्हणतात, Pastor, that we are Christians, why we are not blessed at least equal to what the worldly people are blessed with? की पास्टर या जगिक लोकांना इतके सारे आशीर्वाद आणि यश मिळत आहे, नामधारी ख्रिश्चन लोक इतके समृद्ध होत आहेत आणि आपण बिलीवर लोक प्रभू येशूच्या मागे मनापासून चालणारे, आपल्याला काय यश मिळत नाही, आशीर्वाद मिळत नाही तो पास्टर? See, there is a reason behind it. त्याच्या मागे कारण आहे ब्रदर. They are applying certain principles which will bless them, ते सारे लोक अशीच काही तत्व वापरतात की ज्यातून त्यांना आशीर्वाद मिळतील. but for us as Christians, पण आपण आता फुल फ्लेज ख्रिश्चन किंवा बिलीवर आहोत, we also apply certain principles, आपणही काही तत्व वापरतो, but we chose to be honest in our approach. परंतु आपलं जे काही करणं धरणं असतं त्यामध्ये आपण प्रामाणिक असतो, Even if that means forfeiting some kind of wealth or prosperity. आणि त्यामधून काही
संपत्ती धन जरी आपल्यापासून लांब गेलं तरी प्रामाणिकता आपण सोडत नाही. But there the worldly people will not stick to honesty to get wealth. परंतु जगिक लोकांचं कसं असतं, धन आणि पैसा मिळवण्यासाठी ते काही करायला तयार असतात आणि मग कुठे कुठे ते बेईमानही होतात. So they apply God's principles also because it is blessing them. They will also do dishonest work to get blessed also. तर देवाची काही तत्व ते आशीर्वाद आणि यश मिळण्यासाठी वापरतात सुद्धा, आणि वेळ जर आली तर मग कुठेतरी ते बेईमान आणि अप्रामाणिक राहतात सुद्धा. याचं टोपी त्याला, त्याचं टोपी त्याला, at the same time applying God's word also some way or the other, whether God gives, the devil gives, or through any means they get blessing. म्हणजे त्यांना देवाकडनं ते आशीर्वाद मिळोत किंवा सैतानाकडनं ते आशीर्वाद मिळोत, त्यांना फक्त आशीर्वाद हवे असतात, त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं. But for us, पण आपण जे खरेखुरे ख्रिश्चन आणि बिलीवर झालोय, we choose to tell the truth. आपण काय पसंत करतो, आता खोटं काम करणे नाही, मी खरं तेच करणार. Even if it means losing my orders, losing my job, losing my promotion. आणि त्यातून माझी बढती गेली तर गेली, त्यातून मला पगारामधली वाढ गेली तर गेली, मी खोटं बोलणार नाही. Amen. We don't believe in a white lie or a gray lie, all that. आपण सफेद झूट आणि काला झूट या सगळ्यावर आपण विश्वास ठेवत नाही. The world has जगामध्ये असे सगळे प्रकार असतात. white lie, जगामध्ये म्हणतात ना सफेद झूट, and they also say the end justifies the means. किंवा जगामध्ये असंही म्हणतात की शेवट चांगला, म्हणजे आपण जे काही केलं ते सगळं चांगलंच केलं. चांगल्यासाठी तुम्हाला चोरी करायला लागले चालेल, कारण की चांगलं त्याचं उत्पन्न होतं. Something like that. असं काहीतरी म्हणतात ना जगातले लोक, की काही चांगल्या कारणांसाठी खोटं बोलावं लागलं तर ते खोटं बोललेलं चालतं, असं ते म्हणतात. But the Bible does not agree to that kind of thought. पण बायबल अशा पद्धतीच्या विचारांना सहमत होत नाही. Wrong is wrong. बायबल म्हणतं जे चूक आहे ते चूक आहे, No matter what the end result is. मग त्याचा शेवटचा परिणाम चांगला हो, अति उत्तम हो, का दी बेस्ट हो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. Amen. आमेन. So we don't believe in a white lie. तर आपण सफेद झूट यावर विश्वास ठेवणारे लोक नाही. Even if the boss threatens to remove us out of a job. जरी बॉसने आपल्याला भीती घातली की मी तुझी नोकरी काढून टाकीन, See, and then there are people who ridicule you. आणि मग काही लोक तुम्हाला नावं ठेवतात, They say, म्हणतात why don't you spend some Sunday, nice Sunday with your boss so you will get promotion? का रे एखादा रविवार तू तुझ्या बॉस बरोबर घालवत नाही, म्हणजे तुला प्रमोशन मिळेल. See, for a worldly man, जगिक माणसाला, he will tap the principles of God. जगिक माणूस काय करतो की तो देवाची काही तत्व आपल्या जीवनामध्ये घेतो, At the same time, त्याच वेळेला it's very easy for him to neglect God. त्याला देवाकडे दुर्लक्ष करणं सुद्धा फार सोपं असतं. कुणाला? जगिक माणसाला. And he will give his Sunday completely for his friends. आणि तो जगिक माणूस आपला पूर्ण रविवार आपल्या मित्रांसाठी खर्चेल. And he will tell you, आणि तुम्हाला सांगेल if you want double promotion, की तुम्हाला जर दुप्पट प्रमोशन हवं असेल come on Sunday. तर तुम्ही रविवारी या, We will have 2 rounds of drinks with our boss. आपण 2 पेक मारू, And then, we will get double promotion. मग आपल्याला दुप्पट बढती आणि दुप्पट प्रमोशन मिळेल. But then you say, no, पण जेव्हा तुम्ही त्याला म्हणता की नको, no, I cannot do that. आणि तुम्ही नकार देता की नाही मी हे करू नाही शकत, Because कारण I don't keep partial law, I keep the whole law. मी देवाचा अर्धा नियम पाळत नाही, मी देवाचा पूर्ण नियम पाळणारा देवाचा माणूस आहे. Are you understanding? समजतं का तुम्हाला? He takes the law which applies to him. तो काय करतो, त्याच्या स्वतःला साजेल असे नियम घेतो. But we apply the whole law. पण आपण असं करत नाही, आपण स्वतःला साजेल एवढेच नियम घेत नाही, तर आपण सगळे देवाचे नियम घेतो. Love the Lord thy God with all thy heart, with all thy soul, with all thy strength. प्रभू तुझा परमेश्वर, त्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण बलाने प्रीती कर. They may say, come on, let us socialize on Sundays. आता ते असं म्हणतील की चला रविवार आहे, एकच तर सुट्टी असते, आपण थोडी पार्टी शार्टी करू. So we can have some business commitments. म्हणजे मग आपले काही व्यावसायिक कमिटमेंट असतात, बिझनेस कमिटमेंट असतात, त्या पूर्ण होतील. So we can flourish. म्हणजे आपल्याला समृद्धी पण मिळेल. But we say, no, we cannot do that. आपण काय म्हणतो, नको, आम्ही ते करू शकत नाही, आम्ही आता बदललोय. See, for them it is just money. त्यांना कसं असतं, जगिक लोकांना पैसा आणि पैसा बस. But for us, we are ready to forfeit everything. पण आपलं असं नाहीये, आपण सगळंही सोडायला तयार होतो. Because we keep the Sabbath. कारण की holy. आपण शब्दात जास्त पाळणारे लोक आहोत. You tell them, no, I cannot. तुम्ही त्यांना सांगता किंवा सांगा की नाही मी नाही हे करू शकत.
I cannot. मी हे करू शकत नाही. God is first in my life. देव माझ्या जीवनामध्ये पहिला And God will give me money. आणि देव मला पैसा देईल. God will give me success. देव मला यश देईल. See, for his gratification, he is applying God's law that he may be blessed temporarily. तो काय करतोय? स्वतःच्या खुशीसाठी देवाचे थोडेफार नियम थोड्या वेळ पाळतो की मला आशीर्वाद मिळावेत. But for us, पण आपलं कसं आहे? we keep the whole law, आपण पूर्ण नियम पाळणारे लोक आहोत. the law of Christ. आपण ख्रिस्ताचा पूर्ण नियम पाळणारे किंवा ख्रिस्ताचा पूर्ण नियम पाळायचा प्रयत्न So करणारे लोक. shall we be like the worldly businessmen? तर मग आपण आता जगिक व्यावसायिक लोकांसारखे होऊ शकतो No, का? we cannot. नाही. Inside it does not agree with us. कारण की जगिक व्यावसायिक लोकांचं जसं जसं असतं ते सगळं आपल्या आतून आपल्याला पटत नाही. There is a fight inside of us. मग आपल्या आतमध्ये युद्ध चालू होतं. We say it is better we let it go मग आपण काय म्हणायला लागतो की नको गेलेलं बरं पण मला ही खोटी कामं करायची नाही. than break the commitment with my God. मी माझ्या देवाशी केलेला करार तोडणार नाही. Because I cannot limit my truthfulness. कारण की मी माझ्या सत्यतेला कुठल्याही पद्धतीची सीमारेषा बांधणार नाहीये. सत्य आहे ते सत्य आहे, ते कुठल्याही टोकाला गेलं तरी सत्यच आहे. I have to be faithful to my God. मला माझ्या देवाशी प्रथम विश्वासू राहायचं आहे. For us, God is the way of life. आपल्याला परमेश्वर म्हणजे जीवनी मार्ग. Amen. हालेलुया. Whether we get wealth or not, मग त्यातनं आपल्याला पैसा मिळो किंवा न मिळो तो काही प्रश्न नाही. we cannot take the commandments from the fourth commandment and miss the first two commandments. आपण चौथी आज्ञा घ्यायची आणि पहिल्या 2-3 आज्ञा सोडून टाकायच्या असं आपण करू शकत नाही. See, these people, even after applying God's principles, when they are blessed, they kiss their own hands. हे जगिक लोक कसे असतात? अर्धी उर्धी कुठेतरी नियमशास्त्र पाळतात आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना आशीर्वाद मिळाले की स्वतःच्याच हाताला स्वतः मुका देतात. But for us, पण आपलं we love the Lord. आपलं असं नाही. आपलं परमेश्वरावर प्रेम आहे. We are ready to forsake houses and properties and fields and everything for our God. आपण आपल्या जिवंत परमेश्वरासाठी घर दार पैसा अडका मालमत्ता प्रॉपर्टी सगळं सोडायला तयार And होतो. Jesus says, आणि येशू म्हणतो I will see that you get 100-fold of all these things on this earth. तू हे सगळं सोडल्यानंतर माझी जबाबदारी की या सगळ्यापेक्षा 100 पटीनं जास्त तुला मिळावं. Amen. हालेलुया. Third point, तिसरा मुद्दा. the success attitudes of the believers now. आता बिलीवर लोकांना यश मिळायचं असेल तर त्या मागचा दृष्टिकोन किंवा वृत्ती. This book of the law shall not depart from your mouth, but you shall meditate in it day and night. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. Now let us study from the life of one man of God, आपण देवाच्या एका सेवकाच्या जीवनातनं अभ्यास करू. how he was successful. हा एक देवाचा सेवक कशा रीतीनं यशस्वी झाला ते पाहू. His name was Joseph. त्याचं नाव होतं बायबल मधला सेवक योसेफ. Bible says in Genesis 39 verse 2, उत्पत्ती 39 त्यातलं दुसरं वचन बायबल सांगतं. and the Lord was with Joseph, and he was a prosperous man, and he was in the house of his master the Egyptian. उत्पत्ती 39 त्यातलं दुसरं वचन. आणि यहोवा योसेफाच्या संगती होता व तो यशस्वी पुरुष झाला आणि तो आपल्या मिस्री धन्याच्या घरात होता. So here we see Joseph knew how to be prosperous. He knew how to tap on the principles of God. हे वाचल्यानंतर आपल्याला कळतं की योसेफाला यशस्वी कसं व्हायचं हे कळलेलं होतं आणि परमेश्वराचे नियम आपल्या जीवनात कसे वापरायचे हेही कळलेलं होतं. More than applying the principles of God to be successful, Joseph knew how to please God. आणि योसेफाला परमेश्वराचे नियम आपल्या जीवनामध्ये कसे वापरायचे हे जे कळलंय त्याच्यापेक्षाही जास्त योसेफाला हे कळलं होतं की परमेश्वराला प्रसन्न कसं ठेवायचं. That's very important. ते फार महत्वाचं आहे. He not only knew how to tap in the principles of God to be successful, but above that, he knew how to please God. दोन गोष्टी योसेफाला चांगल्या कळलेल्या होत्या की फक्त परमेश्वराचे नियम आपल्या जीवनामध्ये वापरायचे एवढंच नाही तर परमेश्वराचे नियम आपल्या जीवनामध्ये वापरायचे आणि त्या परमेश्वराला प्रसन्न कसं ठेवायचं त्याला आनंदी कसं ठेवायचं ही जी एक गुरुकिल्ली आहे यशामागची ती योसेफाला कळली. Now, some of the Christians, काही ख्रिश्चन लोक they apply the principles of God to get success in their life. देवाचे नियम आपल्या जीवनामध्ये अशासाठी पाळतात की त्यांना यश मिळावं. But पण above that, त्यावरही your main motive should be तुमचा मुख्य हेतू हा असायला हवा how I can please my God. की ते सगळं एका बाजूला मी माझ्या देवाला कसं प्रसन्न ठेवू शकीन. See, he sees how he can keep himself pure in the eyes of God. आणि मग तो ख्रिश्चन माणूस हेच पाहतो की परमेश्वराच्या नजरेमध्ये मी स्वतःचं जीवन कसं पवित्र ठेवू
हे मला पाहायचंय. That is the difference between an unbeliever and a believer. हा फरक पडतो अविश्वासू माणसात आणि विश्वासू माणसात. The unbeliever takes in only that which will give him prosperity and gratification and leave the most important commandment. अविश्वासू लोकांची मतलबी दुनिया असते. ते काय करतात की आपल्या स्वतःला साजेल एवढेच नियम घेतात आणि ज्यातनं मला मिळणार आहे तेवढं मी पाळीन, ज्यातनं माझा फायदा होणार नाहीये ते काही मी पाळायला जाणार नाही, असं अर्धवट ते पाळतात. See, they buy a scooter, they'll be happy. समजा त्यांनी काही विकत घेतलं तर ते फार आनंदी होतात. But see the principle that Joseph applied. पण योसेफानं आपल्या जीवनामध्ये जे तत्व वापरलं ते पहा. He wanted to be pleasing in the eyes of God. योसेफाला देवाच्या नजरेमध्ये एक प्रसन्न असं व्यक्तिमत्व हवं होतं की मला देवाने पाहिलं की देव प्रसन्न झाला पाहिजे. You know, God promoted him. परमेश्वराने योसेफाला प्रगती दिली. See, Joseph, योसेफ he was a slave. एक गुलाम होता. माइंड यू, गुलाम. You know, there is a difference between a slave and a servant. गुलाम आणि नोकर या दोन शब्दात फरक आहे. You know, a servant is well off. एखादा नोकर किंवा मोलकरी ठीकठाक असतो. He has a set of rules for himself. त्याचे स्वतःचे काही नियम असतात स्वतःसाठी. But पण a slave जो गुलाम असतो is the lowest class in the society. तो गुलाम म्हणजे समाजातल्या सगळ्यात खालच्या दर्जाचा माणूस. He has no identity of himself. गुलामाला स्वतःची ओळख नसते, त्याला गुलामच म्हणतात. He cannot have his ways. तो पाहिजे तसं करू नाही शकत. He cannot have his own dreams. तो गुलाम स्वतःची स्वप्न रंगवू नाही शकत. In fact, he does not belong to himself. उलट पक्षी गुलाम स्वतःचा राहतच नाही, तो कुणाचा तरी गुलाम आहे. His body also does not belong to him. His soul does not belong to him. आता त्याचा जीव, त्याचा आत्मा, त्याचं शरीर सुद्धा स्वतःच राहिलेलं नाही. He is bought with the price. त्याला पैसे देऊन विकत घेतलंय की तू माझा Body, गुलाम. soul and spirit. त्याचा जीव, आत्मा आणि शरीर पैसा देऊन त्याच्या मालकाने विकत घेतलाय की तू माझा गुलाम आहे. He is worse than a beggar. तर भिकाऱ्यापेक्षा पण वाईट परिस्थिती कुणाची असेल तर तो म्हणजे गुलाम. A beggar may not have things with him, but he still has his own identity. एखाद्या भिकाऱ्याकडे कदाचित गोष्टी आणि वस्तू नसतील, पण त्या भिकाऱ्याला स्वतःची ओळख आणि स्वतःचं नाव तर He is असतं ना. still free. आणि तो भिकारी तरी आझाद आणि स्वतंत्र असतो ना. But a slave is not. पण गुलाम नाही. His life is a dog's life. गुलामाचं जीवन म्हणजे बोली भाषेत कुत्र्यासारखं At least जीवन. dogs have privileges. कमीत कमी कुत्र्याला तरी काही भाग्य असतात. He is worse than a dog. कुत्र्यापेक्षाही खालच्या पट्टीचं जीवन म्हणजे गुलामाचं. If the master says you have to sleep only for 2 hours a day, he has to listen to it and sleep only 2 hours a day. त्याचा मालक जर त्याला म्हटला की तू फक्त 24 तासातनं 2 तासच झोपायचं, तर त्या गुलामाने ते ऐकलंच पाहिजे. काना कुणी चालत He नाही. cannot say no. तो नाही म्हणूच शकत नाही. He is as good as a furniture. तो एखाद्या घरातल्या फर्निचर मधल्या वस्तू सारखा आहे. फर्निचर असतं ना घरात, लाकडी सामान, तशी गत असते गुलामाची. And with this kind of life, Joseph was living in Potiphar's house. अशा पद्धतीचं हे गुलामाचं जीवन या योसेफाने पोटिफराच्या घरात काढलं. But see from where to where God raised him. तरीही कुठून कुठे देवाने त्याला उचललं पहा. God raised him up. देवाने फार कुठून त्याला उचलून कुठे नेलं. Because unlike the worldly people, he did not keep a few commandments. He saw that he kept all the commandments. कारण की योसेफाने जगिक लोकांसारखं फक्त थोडे नियम पाळले नाहीत, तर योसेफाने संपूर्ण नियमशास्त्र पाळलं. He loved God. त्याने परमेश्वरावर प्रीती केली. He loved the neighbors. त्याने शेजाऱ्यांवर सुद्धा प्रीती केली. And that's why म्हणून for a Christian to be prosperous, it's a long process. एखाद्या खऱ्या ख्रिस्ती आणि बिलीवर माणसानं समृद्ध होण्यामागे फार मोठी प्रक्रिया असते. But for an unbeliever, it happens immediately. पण अविश्वासू लोकांच्या जीवनात यश पटकन येतं. But at the faster it comes, the faster also it can go. परंतु अविश्वासू लोकांना यश जरी पटकन आलं तरी ते यश पटकन निघूनही जातं. But for us, पण आपण बिलीवर, it may be a long process, but when it comes, Hallelujah. it stays with you forever and ever. आपल्याला विश्वासू लोकांना कदाचित यश मिळण्यामागे फार मोठी प्रक्रिया आणि फार मोठा वेळ जाईल, जाऊ दे, पण नक्कीच आपल्याला यश मिळेल
आणि ते टिकणारं मी आहे. Now Genesis 39, 6 to 10 says, उत्पत्ती 39, 6 ते 10. and Potiphar left all that he had in Joseph's hand, and he knew not aught he had, save the bread which he did eat. And Joseph was a goodly person and well favored. And it came to pass after these things that his master's wife cast her eyes upon Joseph, and she said, Lie with me. But he refused and said unto his master's wife, Behold, my master wotteth not what he is with me in the house, and he hath committed all that he had to my hand. There is none greater in this house than I. Neither hath he kept back anything from me but thee, because thou art his wife. How then can I do this great wickedness and sin against God? And it came to pass, as she spake to Joseph day by day, that he hearkened not unto her to lie by her or to be with her. उत्पत्ती 39, 6 ते 10. म्हणून त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हाती सोपून दिले. तो जे अन्न खात असे त्या वाचून त्याला आपल्या जवळचे काही ठाऊक नव्हते. आणि योसेफ रूपवान व देखणा होता. आणि असे झाले की या गोष्टीनंतर त्याच्या धन्याच्या बायकोने योसेफावर दृष्टी लावून म्हटले, माझ्यापाशी नीज. परंतु तो त्या गोष्टीस कबूल झाला नाही. आणि त्याने आपल्या धन्याच्या बायकोला म्हटले, पहा, माझ्याजवळ घरात काय आहे हे माझ्या धन्याला ठाऊक नाही, आणि जे काही त्याचे आहे ते सारे त्याने माझ्या हाती दिलेले आहे. या घरात तो माझ्यापेक्षा मोठा नाही, आणि तू त्याची बायकोच आहेस, म्हणून तुझ्या वाचून दुसरे काही त्याने माझ्यापासून राखून ठेवले नाही. तर मी ही मोठी दुष्टाई करून देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? आणि असे झाले की ती रोज रोज योसेफाशी असे बोलत असता तो तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ असायला तिचे ऐकेना. Did you see that? पहा, If a worldly man would have been there, जर एखादा जगिक माणूस तिथे असता, he would have applied the laws of God which pertains to his success, but where the first two laws have to be applied, he would have neglected it. तर त्या जगिक माणसानी त्या परिस्थितीत काय केलं असतं की त्याला साजेसे देवाचे नियम त्याने थोडेफार पाळले असते, परंतु ज्या पहिल्या 2 आज्ञा देवाने दिलेल्या आहेत त्या त्यांनी चुकवल्या असत्या. And then she would have blessed him more doubly. आणि मग ती जी बाई आहे, ती जी मालकीण आहे, तिनं त्याला दुप्पट आशीर्वाद दिले असते. But here, पण इथे the believer says no. बिलीवर असल्या नसत्या खोट्या चुकीच्या कामांना म्हणतो, मी करणार How can नाही. I sin against my God? मी माझ्या देवाविरुद्ध पाप कसं करू? And secondly, दुसरी बाब, you are the wife of my master. तू माझ्या मालकाची बायको आहेस. Love God, love your neighbor. परमेश्वरावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर प्रीती कर, माझ्या देवाचे पहिले 2 नियम He आहेत. said no. आणि योसेफ तिला आउटराईट म्हटला नाही. She would have said, I would bless you, I would give you lots of money. ती त्याला बरंच काही बोलली असेल की मी तुला पैसा देते, मी तुला अजून दुप्पट प्रमोशन देते, I will tell my husband to promote you. मी माझ्या नवऱ्याला सांगीन की अजून मोठ्या पदावर तुला त्यांनी ठेवावं, But have illicit relationship with me. पण तू माझ्या बरोबर संबंध ठेव. But he said no. पण योसेफ म्हटला नाही, हे चुकीचं आहे. And his Bible says he hearkened not. आणि बायबल म्हणतं तो तिचे, मराठीत छान, तो तिचे ऐकेना. Hearken not in Hebrew is shama, means he obeyed not, he observed not her commands, but he observed God's command. तो तिचे ऐकेना म्हणजे त्याने तिचे आज्ञा पालन केले नाही. तो तिचं बोललेलं पाळायला तयार झाला नाही. तो तिचे ऐकेना. But he obeyed God's word. तर देवाचा आज्ञा पालन करायला तो तयार झाला. Praise the Lord. हालेलुया. See, he was tempted to do wrong. मोह त्याला झाला होता की आपण चुकीचं करावं. And moreover, nobody was looking. आणि जास्त म्हणजे घरात दुसरं कोणीच नव्हतं पाहणार. But see, he was not bothered whether anybody was looking or not. He was bothered about God looking at him. पण योसेफाला ही पर्वा नव्हतीच की घरात कोणी आहे का, कोणी माझ्याकडे पाहतंय का. नाही, देव सारखा माझ्या बरोबर आहे, देव माझ्याकडे पाहतोय. And Joseph determined in his heart to keep God's commandments. आणि योसेफाने मनामध्ये निश्चय केला, अढळ निश्चय, की मी देवाच्या आज्ञाच पाळणार. I want to obey my conscience. मला माझ्या सद्विवेकाची आज्ञा पाळायची. I want to do what my conscience says. माझा सद्विवेक मला जे म्हणतो
तेच मी करणार. Observe what Joshua 1:8 said, shall observe to do them. योशुवा 1:8 की मी ते पाळायला झटणार. Observe to do them means I am hearkening to God's word. How can I hearken to a woman's word now? म्हणजे काय, मी देवाच्या आज्ञा ऐकत आहे आणि ऐकून पाळत आहे. ते एखाद्या असल्या बाईचं मी कसं ऐकायचं? That's what God told to Adam. असंच देव आदामालाही बोलला होता. Did you hearken to the voice of your wife? तू तुझ्या बायकोचं ऐकलंस का In काय? other words, दुसऱ्या शब्दात, did you place your wife's word more higher than my word? म्हणजे माझ्या शब्दापेक्षा जास्त तुझ्या बायकोच्या शब्दाला तू मान दिलास का काय? Are you understanding? कळतं का? That is the word hearkened. हा तो शब्द ऐकेना. See, even though all the 10 commandments were not written till that time, आणि जरी तोवर सगळ्या 10 आज्ञा लेखी नव्हत्या, they had been in operation तरी त्या कार्यरत होत्या. even before Moses came on the scene. मोशे चित्रात यायच्या अगोदर पासूनच त्या 10 आज्ञा कार्यरत होत्या. Amen? Amen. Because the law has been written on Adam's heart when God spoke to him in the garden. कारण की देवबाप जेव्हा आदामाशी बागेत बोलला तेव्हाच देवाचं नियमशास्त्र आदामाच्या हृदयावर कोरलं गेलं. Amen? आमेन. Every commandment, प्रत्येक आज्ञा, everything has been written in our प्रत्येक hearts. आज्ञा, देवाची प्रत्येक आज्ञा आपल्या हृदयामध्ये लिहिलेली असते. मग कोणी आपल्याला ते सांगो न सांगो, कोणी आपल्याला आठवण करून देवो न देवो, प्रत्येकाचं हृदय प्रत्येकाला वेळोवेळी सांगत असतं. See, there are social principles of unity, loving parents, honoring one another, and all that. काही सामाजिक तत्व असतात की तुम्ही आई वडिलांवर प्रेम करा, आई वडिलांच्या आज्ञा पाळा वगैरे वगैरे. Even there are moral principles of what is right and what is wrong, everything we know. काही नीतीची तत्व असतात की आपण कसं वागावं, आपण कसं करावं, काय करू नये. See, these commandments were not invented in Moses' times. आणि या आज्ञा काही मोशेच्या काळामध्ये शोधलेल्या नव्हत्या काही. They were written in Moses' times, but they were not invented in Moses' times. It was there right in the Garden of Eden. मोशेनं 10 आज्ञा लेखी आणल्या याचा अर्थ मोशेच्या काळात या 10 आज्ञांचा शोध लागला असं नाहीये. मोशेनं फक्त त्या लेखी आणल्या, पण या 10 आज्ञा जेव्हा परमेश्वराने जगाची सुरुवात केली तेव्हाच त्या बागेमध्ये आदामाच्या हृदयात लिहून ठेवल्या होत्या. Amen. आमेन. So Joseph said, I will not do this wrong. तर योसेफ तिला म्हटला की नाही मालकीणबाई, माझ्याकडनं हे होणार नाही. Amen. Amen. When somebody makes a decision, I will not lie, I will not steal, I will not defraud, but I shall be honest before men and God. आणि एखादा माणूस जेव्हा अशा पद्धतीनं ठरवतो, निश्चय करतो की मी खोटं बोलणार नाही, मी चुकीचं काम करणार नाही, मी देवासमोर खरं राहायचं ठरवलेलं आहे, He is aligning himself to the good force of God. त्याला तो स्वतःला देव म्हणतो त्या पद्धतीनं करत असतो, आशीर्वादाच्या रांगेत येत असतो. He is in line with the principles of God. तो देवाच्या तत्वांच्या रांगेत आलेला असतो. And such ones will find the principles of God automatically working for his life. आणि अशी जी लोक असतात ना, त्यांना आपोआप मग देवाची तत्व आपल्या जीवनामध्ये कार्य करताना दिसतात, कारण की त्यांनी ठरवलेलंच असतं. See, that is righteousness. त्याला नीतिमानपणा Walking म्हणतात, in righteousness. त्याला नैतिकतेत चालणे म्हणतात. Right thinking, योग्य विचार, right doing, योग्य करणे, trying to do right. योग्य करायचा कमीत कमी प्रयत्न करणे. See, these are the every moment you get an opportunity to do right. या गोष्टी ज्या असतात की ज्या दर वेळेला मला योग्य काम करायची संधी मिळते मी करणार. And every time you start observing these small steps of righteousness, you are allowing the principles of God's good force to work for your well-being. आणि दर वेळेला मग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये नैतिकतेची ही तत्व आपण पाळायला जेव्हा झटतो आणि योग्य तेच करायला झटतो, त्याला देवाच्या आशीर्वादाच्या रांगेत आपण येऊन देव म्हणतो त्या पद्धतीनंच वागत असतो. Little doors are being opened for you everywhere then. लहान सहान दारं मग सगळीकडे तुमच्यासाठी उघडतात. This door is open, that door is open. हे दार ते दार A उघड. door of blessing is open, a door of a person who is ready to help you is open. You find things happening in your way. आशीर्वादाचं दार उघडतं. एखादा माणूस तुम्हाला मदत करायला तयार होतोय, ते दार उघडतं. Suddenly you get promotion from some place. Suddenly you get increment from another place. अचानक- Suddenly you are helped in another place. अचानक तुम्हाला कुठून तरी बढती मिळते, पगारात वाढ होते, मदत मिळते. And all these things happen to you unawares because
God's principles work behind you. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला न कळत घडतात का? कारण की देवाची तत्व तुमच्या जीवनामध्ये कार्य करत असतात. आणि का? कारण की रोज नैतिकतेनं चालणं तुम्ही ठरवलेलं So असतं. every time you align yourself with the word of God, God is obligated to bless you. आणि म्हणून दरवेळेला तुम्ही देव म्हणतो त्या रीतीनं आपलं जीवन देवाच्या जोखडाखाली जुंपून घेत असता. आणि म्हणून मग देव तुम्हाला आशीर्वाद व यश द्यायला बांधील होतो. You will be promoted. तुम्हाला मग बढती मिळते. Even in those areas where nobody is watching you, ज्या भागामध्ये कुणी तुम्हाला पाहत नसतं, अगदी त्या भागात सुद्धा, even in those areas where there is no chance of you getting caught, ज्या भागामध्ये तुम्ही पकडले जाणार नाहीये, संधीच नाही, कुणी पाहिलेलं नाही, कुणाला माहिती नाही, इथं मी पकडू शकत, कोणी मला पकडू शकतच नाही, त्या भागात सुद्धा, even in those places where you can cheat secretly and nobody will know, की जिथे गुप्तपणे तुम्ही लोकांना फसवू शकत आहात आणि कोणाला कळणार पण do नाही की तुम्ही secret फसवलं, wrongs, की तुम्ही चुकीचं करूही शकता, कुणाला कळणार नाही तुम्ही चुकीचं करताय, अशा ठिकाणी सुद्धा you can be dishonest secretly. म्हणजे अगदी गुप्तपणे तुम्ही अप्रामाणिकता करू शकता. See, in those areas also, if you start walking in righteousness, कळलं का? मी आता हे जे सगळं उल्लेखलं ना, की अशा काही जागा आणि संधी असते की जिथे आपल्याला माहिती असतं की कोणाला हे कळणार नाही, कारण इथं कोणीच नाही, कोणाला माहित नाही, कोणी पाहत नाही, इथं मी अप्रामाणिकता दाखवली, खोटं बोललं, चुकीचं केलं तरी चालेल. या ज्या काही संधी जीवनात निर्माण होतात तिथे सुद्धा जर आपण नैतिकतेनं चालायचा निर्णय केला you are open for God's blessings. तर मग देवाच्या आशीर्वादांसाठी आपण उघडे होतो. Amen. You are open for God's blessings. तर मग देवाच्या आशीर्वादांसाठी आपण उघडे होतो. Don't say, oh, nobody knows it, but असं कधी म्हणू नका, किसको मालूम है. see? And nobody would have known it. Potiphar's wife wouldn't have exposed it to the whole world because she's going to expose herself and the marriage would be in danger. See? पोटिफराची बायको जे काही करत होती ते कुणाला कळलंच नसतं, कारण तेव्हा तिथे कोणी नव्हतंच. आणि तिनं स्वतः ते सगळं ती कधी कुणाला सांगणारच नाही, कारण सांगायला गेली तर याचा अर्थ ती स्वतः किती बेईमान आहे हे जणू काही उघडं करून सांगतीये. Amen. त्या तो प्रश्नच येत नाही की हे कुणाला कळेल. So as much as possible, तर जेवढं शक्य होईल तेवढं try to walk in righteousness. नैतिकतेत चालायचा प्रयत्न करा. Apply the principles of God, देवाचे नियम कोणी बघो न बघो आपल्या जीवनामध्ये वापरा. and God will start working for you. देव तुमच्या वतीनं बाजूनं कार्य करेल. That word will give you promotion. तो शब्द तुम्हाला बढती देईल. That word will give you good success. तो शब्द तुम्हाला चांगलं यश देईल. No matter how bad things seem to be, आणि मग गोष्टी किती जरी तुम्हाला वाईट दिसू लागल्या let recession hit the whole world, आणि किती जरी अख्ख्या जगामध्ये मंदीची लाट पसरली but it will not hit your home. तरी ती मंदीची लाट जगात येईल पण माझ्या घरात नाही. You shall have the light of life. जीवनाचा प्रकाश तुला मिळेल. There will be famine in your neighbor's house, but you will have bread on the table. तुझ्या शेजाऱ्याच्या घरात दुष्काळ असेल पण तुझ्या घरात खायला असेल. Praise God. हालेलुया. Because it happens according to the principles of God. कारण देवाच्या नियमांनुरूपच बिलीवरच्या जीवनात कार्य होतं. You know, Bible says in Proverbs, he that hides his sin will never prosper. नीतिसूत्रात बायबल म्हणतं, जो आपलं पाप झाकतो तो कधी भरभराटीला येत नाही. Amen. Amen. You will never prosper. समजलं का? जो आपलं पाप झाकतो तो कधी समृद्ध होत नाही, होणार नाही. And the more we sin, the more weight we are carrying on ourselves. आणि जेवढं जास्त आपण पाप करतो तेवढं जास्त ते पापाचं ओझं आपल्या छातीवर वाढतं. Sin is heavy. पाप जड असतं सिस्टर. One sin and you are carrying a stone on yourself. एक पाप तू केलं तर समज एक मोठा धोंडा छातीवर आला. Another sin, another stone you are मग carrying. दुसरं पाप केलं तर दुसरा मोठा धोंडा छातीवर आला. That's why Hebrews said, cast aside all your weight, आणि म्हणून हिब्रीकराच्या पत्रात लिहिलंय, तुझं सगळं ओझं बाजूला टाक. all the weight that is trapping you. जे सगळं वजन तुला ठार मारताय ना ते वजन आधी बाजूला ठेव. Whatever kind of sin ties you down. आणि ज्या कुठल्या पद्धतीचं पाप तुला बांधतंय, Remember, if the weight of sin ties you down, you cannot rise up. एक लक्षात ठेवा, पापाचं वजन जर तुम्हाला बांधून ठेवत असेल तर तुम्ही वर तर कधी येणारच नाही. And wherever you go, that sin will find you out, that sin will confront you. आणि जिथे कुठे तुम्ही जाल ते पाप तुम्हाला शोधेल आणि ते पाप तुम्हाला टोचेल. Until you repent and get it cleansed by the blood of Jesus. आणि मग शेवटी तुम्हाला पश्चाताप करून येशूकडनं ते पाप धुवून घ्यावंच लागेल, नाही तर स्वतःलाच त्रास होईल. And
Jesus is faithful. He will wash away all your sins and all your weight will be gone. आणि येशू विश्वासू आहे, तो तुझं सर्व पाप धुवून टाकेल आणि तुझं वजन काढेल. And here Joseph said, I will not follow the wrong way. तर इथं योसेफ तिला म्हटला की मालकीनबाई, मी चुकीचा मार्ग पत्करणार I नाही, want to follow good. मला चांगला तो मार्गच अपनवायचा आहे. See, I told you the end does not justify the means. मी तुम्हाला सांगितलं, शेवटचा परिणाम चांगला झाला म्हणजे जे काही चुकीचं खोटं नाटक केलं ते चांगलंच केलं असं नाही. See, लोक म्हणतात शी- की जाऊ दे, सगळं चांगलंच झालं ना, मग ते कसं झालं ते जाऊ दे, पण चांगलं झालं ना. नाही, नाही. God did not wink at it देव त्याच्याकडे कानाडोळा नाही just करणार. because it resulted out good. परिणाम चांगला झाला आणि शेवटी दी एंड चांगला झाला म्हणून देवा आपण जे खोटं केलंय, चुकीचं केलंय त्याकडे कानाडोळा करणार नाही. Paul says, should we continue sin that good may come out of it? पॉल म्हणतो यातनं चांगलं बाहेर पडावं आणि पडणार आहे म्हणून काय आपण पाप करतच राहायचं? How can we, he says. कसं काय पाप करत राहायचं? Now, he said, I will follow good. योसेफ म्हटला मी चांगलं तेच करणार. But she would have said, ती म्हटली असेल, but I am going to give you double promotion. अरे पण मी तुला दुप्पट प्रगती आणि प्रमोशन देते. तुला 20,000 पगार आहे, मी 40,000 देणार. हालेलुया. तुला तुझं एवढं मेहनत करून सुद्धा मिळणार नाही तेवढं मी देऊ शकतो. एवढे काबाड कष्ट करून सुद्धा तुला जे मिळत नाही ते मी तुला देईन. If an unbeliever was there, एखादा अविश्वासू माणूस जर तिथे असता, he would have left the first two commandments and applied the others and applied this also, he would have got 4-time promotion. तर त्याने पहिल्या 2 आज्ञा सोडून दिल्या असत्या, बाकीच्या अर्धवट पाळून हेही कृत्य केलं असतं आणि पुढे गेला असता. But Joseph said, I will not do it. पण योसेफ म्हटला नाही, I मी नाही will करणार. do good no matter how bad others behave. बाकीचे लोक किती वाईट वागू देत, मी तसं वागणार नाही. And when he said that, आणि जेव्हा योसेफ हे बोलला, Joseph knew योसेफाला माहित he होतं was setting himself for a blessing from God. मी परमेश्वराचे आशीर्वाद मिळवून घेण्यास्तव त्याच्या जोखडाला व्यवस्थित जुंपून घेतोय. He was opening himself according to the principles of God. देवाच्या नियमशास्त्रानुरूप देवाचे आशीर्वाद मिळवायला तो स्वतःला उघडत होता. And while doing that, ते करताना you may face hardships. कदाचित अवघड प्रसंग तुमच्याही जीवनात येतील And you may find yourself that you are not making any headway. आणि कधी कधी तुम्हालाही असं वाटेल, आढळेल की काय बाबा आपली तर सध्या काही प्रगतीच नाही. While the unbeliever tapping the same principles may be advancing. आणि अविश्वासू लोक तीच तत्व आणि तेच नियम पाळून पटकन समृद्ध झालेले तुम्हाला दिसतील. But don't be deceived. पण तुम्ही फसू नका. The unbeliever is just tapping the area where he may be blessed. तो अविश्वासू माणूस फक्त तेवढाच भाग आणि तेवढाच नियम घेतोय की जिथं त्याला फायदा होईल. And very soon that he has also will be taken away. आणि खूपच लवकर त्या अविश्वासू माणसाकडे जे आहे तेही काढलं जाणार आहे. He will not have eternal life. त्याला सनातन जीवन मिळणार But नाहीये. you live according to the full counsel of God. पण तू देवाच्या संपूर्ण मसलतीनुरूप जग. That's what Paul says. पॉल बोलला, I gave you the full counsel of God. मी तुम्हाला देवाची संपूर्ण मसलत दिली आहे. Look at what David said. दावीद काय बोलतो पहा. It's Psalm 119 verse 29. उघडा स्तोत्र 119 त्यातलं 29व वचन. Remove from me the way of lying and grant me thy law graciously. स्तोत्र 119 त्यातलं 29व वचन. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर आणि कृपेनं तू आपले नियमशास्त्र मला दे. Praise the Lord. हालेलुया. Say, give me your दे. law. तुझा नियम मला दे. Say, I want your law. मला तुझा नियम हवा दे. I want to apply your law. तू म्हणतो तसं मला करायचं दे बाप्पा, मला तुझे नियम दे. And see, that is how David was successful. असंच तर दावीद यशस्वी झाला. And that is what happened when Joseph also followed after good. आणि योसेफही जेव्हा चांगला मार्ग पत्करून त्यामागे चालू लागला तेव्हा असंच झालं. And when you also follow the good force, it's not necessarily that you will be promoted the same day. You may be demoted. आणि योसेफाप्रमाणे व दाविदाप्रमाणे तुम्ही सुद्धा जेव्हा सत्याचा चांगला मार्ग स्वीकारून त्यामागे चालू लागाल त्याला काय एका दिवसात किंवा ओव्हरनाईट तुम्हाला बढती मिळणार नाही. In fact, you will be demoted. उलट पक्षी तुमची अधोगती होईल, तुम्हाला कुठल्या तरी खालच्या पदावर टाकतील. And then you start saying, मग तुम्ही म्हणाल is it good that I should live good? चांगलं जगणं चांगलं आहे का हो? Because कारण doing good, I'm facing bad. चांगलं करून किती वाईट झालं. And why bad things happen to good people? आणि वाईट गोष्टी का हो चांगल्या लोकांच्या जीवनात होतात. See, now you understand why bad things happen to good people. आता कळतं
वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का होतात? Joseph was pressed down. योसेफ इतका दडपणात, He was thrown in the prison त्याला तुरुंगात टाकला. while tapping the same principle He- that the unbeliever was tapping. हीच काही तत्व अविश्वासू माणसं सुद्धा वापरत होती, पण ते पुढे पुढे बढतीला गेले आणि योसेफही तीच तत्व वापरत आहे, पण तुरुंगात गेला. See, the only difference is फरक हाच पडला. Joseph was applying the full counsel of God while the unbeliever was only applying those principles which will give him riches. योसेफ देवाचं संपूर्ण नियमशास्त्र पाळत होता. अविश्वासू माणूस त्याला फायदा होईल तेवढंच पाळत होता. Joseph was living for God. योसेफ देवासाठी जगत होता. Unbeliever was living for himself. अविश्वासू दुनियेतला माणूस स्वतःसाठी जगत होता. Joseph was going to heaven. योसेफ स्वर्गात चालला होता. Unbeliever had only temporary life. अविश्वासू माणसाकडे फक्त तात्पुरतं जीवन होतं. Joseph's riches will remain with him, योसेफाची धनसंपत्ती त्याच्या बरोबर राहणार होती. but you cannot guarantee an unbeliever's riches. पण अविश्वासू माणसाच्या मालमत्तेविषयी काही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. This is the wisdom here we need to know. हे ज्ञान जे आहे ते प्रत्येक बिलीव्हरला कळायला हवं. Sometimes even David says that I envied the rich. कधी कधी दावीदही बोलला होता की मी श्रीमंतांची ईर्ष्या केली. Don't envy the rich. मी तुम्हाला आज धडा शिकवतो, धनवानांची ईर्ष्या तुम्ही करू नका. Amen. Don't envy the rich. तुम्ही श्रीमंतांची ईर्ष्या करू नका. Some of the carnal Christians, they see the rich person becoming richer and they want to follow them. काही दैहिक बिलीव्हर लोक एखाद्या श्रीमंत माणसाला अजून श्रीमंत होताना पाहतात आणि त्यांच्या मनात सुद्धा असं यायला लागतं की चालतं, काही केलं तरी चालतं. They don't have a strong foundation. You have a strong foundation. असं करू नका. त्या अविश्वासू श्रीमंत माणसाचा पाया भक्कम नाहीये, तुझा पाया येशू भक्कम आहे. See, for them, food, clothing, and shelter, his life. त्या जगातल्या लोकांचं काय? रोटी, कपडा, मकान त्यांचं जीवन आहे. Ask them, त्यांना विचारा, जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? ते म्हणणार, जीवन म्हणजे रोटी, कपडा, मकान, बस. अन्न, वस्त्र, निवारा याला जीवन ऐसे नाव. That is first level of जीवन. नाही, तो जीवनाचा पहिला टप्पा झाला. Jesus said, येशू बोलला, is not life more than food, clothing, and shelter? अन्न, वस्त्र, निवारा याच्यापेक्षा जीव नाही का महत्वाचा? See, is not life more? जीवन नाही का जास्त महत्वाचं? That means म्हणजे the life which the world has, the worldly people have, is not real life. जगिक लोकांकडे जे जीवन आहे ते खरं जीवन नाहीच आहे. Life is more. जीवन याहूनही जास्त आहे, काहीतरी मोठं आहे. This life that God gave you is quality life, high life, God's life, eternal life. आणि हे जे जीवन आता देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते उच्च प्रकारचं जीवन आहे, ते चांगल्या दर्जाचं जीवन आहे, ते सनातन जीवन आहे. Is not life more than food? खाणं पिणं नेसणं ए राजा याच्यापेक्षा जीवन मोठं नाही का? That is not life. त्याला जीवन म्हणत नाहीत. That is a lower kind of life. हा तर जीवनाचा एकदम खालचा दर्जा आहे. Amen. हालेलुया. It is existence. पण It is living. ते It is not life. ते It is living. ते फक्त जगणं आहे, अस्तित्व आहे, खरं जीवन नाही. Praise the Lord. हालेलुया. You have a foundation. आपल्याला पाया आहे. Bible says बायबल म्हणतं God was with Joseph देव योसेफा बरोबर होता and he began to find favor in the prison. आणि योसेफाला तुरुंगामध्ये कृपा मिळू लागली. God began to open closed doors for him. देवाने त्याच्यासाठी बंद दार उघडायला सुरुवात And केली. before long you find Joseph to be the prime minister of Egypt. आणि मग होता होता आपण पाहतो योसेफ मिस्र देशचा पंतप्रधान झाला. That is a long, long leap. आणि किती मोठी उडी मारली, किती मोठी झेप घेतली. And I wonder what would have happened to him had he accepted committing adultery with that woman. आणि त्या बाई बरोबर जर त्यांनी व्यभिचार करायचं ठरवलं असतं तर योसेफाचं काय झालं असतं मला माहित नाही. Because one day or the other he would have been caught. कारण एक ना एक दिवस तो पकडला गेला असता की त्यांनी हा व्यभिचार केलाय. He would have been thrown in the prison एक again. ना एक दिवस हे कळलं असतं आणि त्याला परत तुरुंगात डांबलं असतं. See, God would have stopped working in his life. आणि देवाने त्याच्या जीवनातलं कार्यच थांबवलं असतं. All the principles would have worked contrary to him. सगळी देवाची तत्व त्याच्या जीवनामध्ये उलटी
झाली He असती, wouldn't have risen in his life. तो त्याच्या जीवनात कधी वर आलाच नसता. David says दावीद बोलला in Psalm 119 verse 92, स्तोत्र 119:92, unless thy law had been my delights, I should then have perished in my affliction. स्तोत्र 119 त्यातलं 92 वचन, जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता तर माझ्या पीडेत मी नष्ट झालो असतो. Praise the Lord. हालेलुया. Unless the law had been my joy. तुझं नियमशास्त्र माझा आनंद आहे. Look at Daniel. दानिएल, He purposed in his heart. दानिएलानं सुद्धा आपल्या हृदयामध्ये ठरवलं, In Daniel 1, 8 and 9. दानिएल 1, 8 आणि 9, That I will not defile myself with a portion of the king's meat. की राजाच्या दरबारातलं जे मांस आहे त्यातून मी नाही खाणार, I will not drink like other people. बाकीच्यांसारखं मी नाही पिणार. So he made a request to the prince of the eunuchs. आणि म्हणून षंडांचा जो अधिपती होता त्याला त्याने विनंती केली, I don't want to defile myself. मला माझ्या स्वतःला असं विटाळून घ्यायचं नाही. And suddenly God brought him in favor and tender love with the prince of the eunuchs. आणि अचानक देवानं त्या षंडांच्या कारभारावर त्याच्या नजरेमध्ये या दानिएलला अनुग्रह दिला. See, that's what happens. असं होतं When you walk in the principle of God, जेव्हा आपण देवाच्या नियमांमध्ये चालतो, when you walk in the commandment of God, देवाच्या आज्ञा पालनात चालतो, suddenly you find people are receptive to you. अचानक आपल्याला असं आढळायला लागतं की लोक माझं ऐकतायत. See, when you love your enemy, suddenly the enemy turns around and becomes your friend. शत्रूंवर जेव्हा तुम्ही प्रीती करू लागता, अचानक तो शत्रू पालटून तुमचा मित्र होतो. When you forgive your spouses, immediately you find that she is more loving than before. जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला क्षमा करून टाकता, तेव्हा लगेच तुम्हाला कळतं की माझी बायको किंवा नवरा माझ्यावर आता जास्त प्रेम On करतो. what basis? कशावर आधारित? On the basis of applying the word of God. देवाचं वचन आपल्या जीवनात आपण वापरलं म्हणून. Praise the Lord. Amen. See, that is the way to tap in the blessings of God. हाच मार्ग आहे देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात स्वीकार करून घ्यायचा. And there is a choice. आणि निवड आहे. Daniel chose to keep and observe God's commandments. त्यामागे निवड आहे. दानिएलाने निवडलं की मी देवाचंच आज्ञापालन करणार आहे. This book of the law shall not depart out of your houses. What it तर says? हे नियमशास्त्राचं पुस्तक तुमच्या घरातनं जाऊ देऊ नको. What it says? काय लिहिलंय? This book of the law shall not depart from your pockets. हे नियमशास्त्राचं पुस्तक तुझ्या खिशातनं जाऊ देऊ नको. But thou shalt bring your Bibles every Sunday to church. No. तर हे नियमशास्त्राचं पुस्तक किंवा हे बायबल दर रविवारी फक्त चर्चला आण. No, it says, नाही this तर book of the law shall not depart out of your mouth. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. तोंडातून तोंडातून म्हणजे काहीतरी आतमध्ये गेलेलं आहे. हम्म. Out of the abundance of the heart the mouth speaks. हृदयाच्या भरभराटीतनं मुख बोलतं. That means म्हणजे we have to eat this word हा शब्द आपण खायचा. every day. Eat the रोज word. शब्द सेवन करा. Amen. Hallelujah. And it should not depart from your mouth. म्हणजे तुमच्या मुखातनं असं तसं काही निघणारच नाही, शब्दच निघ. Meditate on it day and night. शब्दावर दिवस रात्र मनन कर. It does not speak about your talent. तुमच्या कलेविषयी तिथं काही It लिहिलं does नाही. not speak about your qualification. तुमच्या शिक्षणाचाही It उल्लेख does नाही, not speak about your status. तुमच्या स्टेटसचा उल्लेख नाही, Nothing. It didn't even speak about qualification. तुमच्या शिक्षणाविषयी गुणवत्तेविषयी पण लिहिलेलं नाही. At least तिथं लिहायचं होतं की thou shall meditate on the law day and night, but also see that you are little qualified, little educated for this to work. असं लिहायला हवं होतं ना की दिवस आणि रात्र तू यावर मनन कर, पण त्याच्या अगोदर ग्रॅज्युएशन पाहिजे. This book, let it not depart from your mouth. हे तोंडातनं काढू नको. I'm looking for that blessing in heaven. मला तर स्वर्गातले आशीर्वाद हवेत बाबा. You know, Daniel was qualified, दानिएल फार शिक्षित होता, very well qualified, अतिशय शिक्षित. but at the same time, त्याच वेळेला he was very close to God. देवाच्याही फार जवळ होता. Amen. Amen. He found favor त्याला अनुग्रह मिळाला with God and with man. देवाबरोबर आणि माणसांबरोबर So सुद्धा. if you also purpose in your heart म्हणून तुम्ही जर आपल्या हृदयामध्ये ठरवलं that I will not defile myself, but कि I मी- will observe God's commands, मी स्वतःला विटाळून घेणार नाही, मी देवाचं नियमशास्त्र पाळायचं ठरवलंय, God will bring you in favor in the eyes of all. देव तुम्हाला सर्वांच्या नजरेत बसवेल. Because Bible says कारण बायबल in म्हणतं verse 9,
He नववचन. brought Daniel into the favor and tender love of the eunuch. त्याने त्या षंडाच्या नजरेमध्ये दॅनियलला बसवलं. See, हालेलुया. who does it? कृपा प्राप्त God. करून कोणी केलं? देवानी. God. देवानी. Say, not my work, माझं काम नाही, not my talent, माझी कला नाही, not my eye pleasing. किंवा मी डोळ्या देखत खुश करणं नाही. It is God. देव. God who brings you in favor of the people देव तुम्हाला लोकांच्या नजरेत आणेल. because कारण you are sincere to God. तुम्ही देवाशी प्रामाणिक You आहात. love God. तुम्ही देवावर प्रीती You are करता. faithful to God. तुम्ही देवाशी प्रामाणिक राहता. And that's how He changes people's hearts for you. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं देव लोकांचं हृदय तुमच्यासाठी बदलतो. And your sincerity paves the door of blessings to be opened for you. आणि तुमची प्रामाणिकता जी असते ना, त्यातनं मग तुम्हाला मोबदला त्याचा असा मिळतो की यशाचं दार उघडतं. So if you see, Daniel was a stranger in the land. तर दानिएल त्या देशामध्ये अनोळखी होता. He was not even in control of his own life. त्याच्या स्वतःच्या जीवनावर सुद्धा त्याचा ताबा नव्हता. He was also a mere slave like Joseph. तो पण योसेफाप्रमाणे गुलामच होता. So you can, I told you the position of a slave. मी तुम्हाला सांगितलं गुलामाची परिस्थिती कशी So असते. he had no voice among any. तर दानिएल कुणासमोर काहीच बोलू शकत नव्हता. He was a slave taken out of Judah. तो गुलाम होता. यहुद्यातनं त्याला पकडून आणलेलं होतं. And he was not even a servant, just a slave. नोकरही नाही तर गुलाम. So he had no rights, no privileges. काही हक्क नाही, काही भाग्य नाही, He काही had नाही. no voice, काही आवाज नाही, no employees right or union. He couldn't काही join. नाही. काय युनियन नाही का मी नोकरदार आहे तर माझाही हक्क आहे, काही नाही. He had no man to turn to for help because he was a slave. मदतीसाठी कुठल्याही माणसाकडे तो वळू शकत नाही कारण तो गुलाम आहे. And when you are in this position, you are in a best of position because when you have none but God, you are in the best position. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा माणूस असतो त्याला मी तर म्हणतो त्याची परिस्थिती अतिउत्तम, कारण की त्यावेळेला देवच तुम्हाला साथ देतो. Praise the Lord. Hallelujah. The best position a man can be is when he has none but God. एखाद्या माणसाची अतिउत्तम परिस्थिती कुठली तर त्याला मदत करणारा आता कोणी राहिलं नाही, फक्त देवच आहे त्याच्या बरोबर. ती त्याच्या जीवनातली परिस्थिती अतिउत्तम. And sometimes God allows us to get into that position where no man helps you, that you will be open to God and God alone. आणि कधी कधी देवबाप काय करतो, कुणाला आपल्याला मदत करू देतच नाही, अशासाठी की आपण फक्त देवाला आता सांगावं की तू माझ्यासाठी दार उघड आणि तू मला आता मदत कर. Everything comes from God. सगळं देवाकडून येतं. You talk about your talents, it comes from God. You talk about your giftings, it comes from God. You talk about graces, it comes from God. तुम्ही तुमच्या कला, तुमचं दान, तुमची कृपा, मी हे मी ते, माझं असं माझं तसं, सगळं देवानी दिलंय. Everything comes from God. सगळं देवानी दिलेलं आहे. If you don't find favor, nobody will favor you. If you don't find favor with God, जर देवाच्या नजरेत तुम्हाला कृपा मिळाली नाही तर कुणाच्या नजरेत तुम्ही बसणार नाही. you will be only struggling in life. फक्त जीवनामध्ये संघर्ष करत राहा. All your qualification, all your talents, all your money cannot help you if you don't give glory to God for these. आणि या सगळ्यासाठी तुम्ही देवाला जर गौरव दिला नाही तर तुमचं शिक्षण, तुमची गुणवत्ता तुम्हाला काही कामाची नाही. Without me, you can do nothing. येशू बोललेला आहे, माझ्याशिवाय तू काही करू शकत नाही. Don't even think about existing without Jesus. येशू शिवाय जगायचा प्रयत्न सुद्धा किंवा अस्तित्वात राहायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. Amen. आमेन. Daniel also knew one thing. दानिएललाही एक गोष्ट माहित होती. On what principles my promotion is based upon. कुठल्या तत्वांवर माझी बढती आधारित आहे. He determined in his heart to do the right thing. त्याच्या हृदयात त्यांनी ठरवलं की मी योग्य ते कामच करणार. See, he had no authority. त्याला काही अधिकार नव्हता. But just see to this, this slave rises up to the chief of the eunuch and starts talking. पण पहा ना, दानिएल सारखा हा गुलाम त्या षंडांच्या कारभाऱ्याकडे, अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याला बोलला. See, a slave in those times cannot talk. त्या काळामध्ये गुलाम म्हणजे काही बोलू शकत नाही. ही हॅज नो से इन एनी मॅटर व्हॉटसोएव्हर. If the boss says you have to get up 3 o'clock every morning, he has to do it. बॉस म्हटला रोज सकाळी 3 ला उठायचं म्हणजे उठायचं. He has to eat only once a day. He is worse than a dog. दिवसातनं A तू slave एकदाच is worse than a खायचं. dog.
दिवसातनं तू एकदाच खायचं तर एकदाच खायचं. गुलाम म्हणजे कुत्र्यापेक्षाही बेकार परिस्थितीतला माणूस. His life does not belong to him. कारण गुलामाचं जीवन स्वतःचं नसतं, त्याच्या मालकाचं असतं. That's why slaves run away. Onesimus ran away because म्हणून- he was a slave. म्हणून गुलाम पळून जातात. ओनेसिमस नावाचा गुलाम बायबलमध्ये पळून गेला. But listen, पण ऐका, Daniel stands up and talks. दानिएल गुलाम होता, त्याला काही बोलायचा हक्क नव्हता, तरी सुद्धा त्या षंडाशी जाऊन बोलला. He said, बोलला "Can we observe God's commandments?" देवाच्या नियमांचं आज्ञापालन आम्ही करावं का? First time, पहिल्यांदा all the slaves were shaken. सगळे गुलाम हादरले This fellow is surely dying की now. दानिएल आता गेला. But listen, when your heart is right, मग कसं असतं माहितीये का, जेव्हा आपलं हृदय योग्य असतं and when you want to do right, आणि जेव्हा आपल्याला योग्यच करायचं and you असतं want to please God by doing right and living right, आणि जेव्हा आपल्याला योग्य ते काम करून देवालाच खुश करायचं असतं, God will bring you in favor of even the hardest fellow before you. त्याला देवा तुम्हाला तुमच्या समोर एखादा कडक अंतःकरणाचा जरी माणूस असला तरी त्याच्या नजरेत तुम्हाला बसवेल. Now, just because Daniel purposed in his heart to keep God's commandments, आता दानिएलाने फक्त ठरवलेलं होतं की मी माझ्या देवाचं आज्ञापालन करणार आहे, the moment he spoke, आणि म्हणून ज्या क्षणाला तो षंडाशी बोलला, God gave the chief of the eunuch staff both respect and affection for Daniel. देवानं काय केलं, त्या षंडांवरचा जो अधिकारी होता त्याच्या अंतःकरणामध्ये दानिएल जो गुलाम त्याच्यासाठी एक आगळा वेगळा आदर निर्माण करून ठेवला. They liked a slave. त्यांना गुलाम आवडू लागला. Is it ever possible असं कधी शक्य to आहे का? respect a slave? Here we don't even respect a beggar. एखाद्या गुलामाला एवढा आदर शक्य आहे का? आपण भिकाऱ्यालाही आदर देत नाही. See, the world may not understand on what principles was this fellow being respected. जगातल्या लोकांना ही तत्व कळणारच नाही की दानिएल सारख्या माणसांना कसं काय बरं एवढा आदर आणि सन्मान मिळाला. See, the worldly man will say, जगिक माणूस काय म्हणेल, I think so Daniel must have been very courteous, मला असं वाटतं की दानिएल फार चांगला or वागला very असेल, crafty, किंवा एकदम युक्तिशीर or वागला he असेल. found out some secrets about this chief of the eunuch, and that's why the chief of the eunuch brought favor. किंवा दानिएलला या षंडाच्या अधिकाऱ्याविषयी काहीतरी आयडिया कळलेली असेल आणि म्हणून त्याचं आणि याचं जमलं. See, some secret thing about his life he came to know. काहीतरी त्याला गुप्त गोष्ट समजली असेल Or maybe त्याची, he knows how to please this fellow. काहीतरी त्याला कळलं असेल की ह्याला पाणी कसं And मारायचं. he is manipulated some way. कुठेतरी काहीतरी हा करतोय बरं का. Daniel was not a manipulator. दानिएलनी कुठेतरी काहीतरी कधी काही केलं नाही. He was not influencing the chief of the eunuch. त्या षंडाच्या अधिकाऱ्याला त्याने काही कुठला वशिला लावला नाही का, No मस्का such tactics was exercised by Daniel. का मस्का मारला नाही का, नसते उद्योग केले नाही. He did not exercise any kind of tactics to win favor. दानिएलनं या अधिकाराच्या नजरेत कृपा प्राप्त करून घ्यायला असे काहीच नसते The उद्योग world केले may नाही. say that. जग असं But म्हणेल, Bible पण says बायबल म्हणतं God brought Daniel into the favor and goodwill of the chief of the eunuchs. परमेश्वराने दानिएलला त्या षंडांच्या अधिकाऱ्याच्या नजरेमध्ये आदर आणि कृपा दिली. Praise the Lord. हालेलुया. Master, प्रभू you bless them. त्यांना तू आशीर्वादित कर, Bless every one of them प्रत्येकाला आशीर्वाद दे, as they walk in righteousness जसं ते नैतिकतेमध्ये चालतील, with small things in small areas. लहान लहान गोष्टींमध्ये, लहान सहान As भागांमध्ये they apply faithfulness and love and mercy विश्वासूपणा, प्रामाणिकता, प्रीती आणि दया ही and तत्व, integrity, सरळता, सात्विकता, खरेपणा all the virtues, आणि सर्व तू लिहिलेल्या आज्ञा, let your graces follow their virtues. हे सर्व ते आपल्या जीवनात पाळताना तुझी कृपा त्यावर पाळ. Let all the graces of yours follow all their virtues. तुझी सर्व कृपा त्यांच्या सगळ्यावर पाळ. Let them be blessed त्यांना आशीर्वादित कर in every area of their lives. जीवनातल्या प्रत्येक भागात. हालेलुया. Let prosperity become their portion. समृद्धी त्यांचा वाटा बनव. Let them win the favor of their colleagues. त्यांना त्यांच्या साथीदारांच्या नजरेत बसव, Let them win the favor of their bosses. मालकाच्या नजरेत बसव. Let the wives win the favor of their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या नजरेत बसू दे. Let the children win the favor of their parents. मुलांवर आई बापाची कृपा येऊ दे.
Children win the favor of their teachers. आणि मुलं शिक्षकांच्या नजरेत बसू दे. In every place प्रत्येक जागी where they go, जिथे जिथे ते जातील let doors open for them. त्यांच्यासाठी दार उघडू दे. According to your word, खरा वा शांत. let it open. तुझ्या शब्दानुरूप त्यांच्यासाठी दार उघड. You give them opportunities. तू त्यांना संधी दे. And bless each one of them. आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let their homes be built on your त्यांची word. घरं तुझ्या शब्दावर बांध. Let their lives be built on your तुझं word. जीवन त्यांच्या शब्दावर Let बांध. their careers be built on your word. त्यांचं करिअर तुझ्या शब्दांवर बांध. Let their business be built on your word. त्यांचा व्यवसाय तुझ्या शब्दांवर बांध. Let the word take prominence in their lives. शब्दाला त्यांच्या जीवनात प्राधान्य मिळू दे. Law of the Lord. परमेश्वराचा नियम Let it never depart from their eyes. कधीही त्यांच्या नजरेसमोरून हटू देऊ Let नको. it never depart from their mouth. कधीही त्यांच्या मुखापासनं दूर जाऊ देऊ नको. Success should be their portion. यश त्यांचा वाटा होईल. Success at home, success outside. घरात यश, घराबाहेर यश. People should favor them. लोकांनी त्यांच्यावर कृपा केली पाहिजे. As they stand before enemies, जसं ते शत्रूंसमोर उभे राहतील. they will open their mouth in righteousness and the enemy's heart will change. ते नैतिकतेत आपलं मुख उघडतील आणि शत्रूचं हृदय बदलेल. This shall be the portion of the saints of God. देवाच्या संतांचा हा वाटा असेल. Thank you, Father. धन्यवाद बाप्पा. I receive these blessings for all my people. हे आशीर्वाद माझ्या सर्व लोकांसाठी मी स्वीकारतो. And the increase of it, I receive it for them. वाढ वाढ सगळ्यांसाठी स्वीकारतो. In Jesus' name. येशूच्या नावात. This word, let it act like medicine for them. हा शब्द त्यांच्या जीवनात औषधासारखं कार्य करू दे. Healing their body, soul and spirit. जीवात्मा शरीर त्यांचं आरोग्यवान होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Because with all these things, त्या सर्वासकट you are well pleased. तू फार आनंदी होतोस. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली आहे. In Jesus' name I pray. कारण येशूच्या नावात मी मागितली आहे. Amen and amen. Amen. Praise God.